नमस्कार मित्रांनो. आता सध्या आम्ही निघालेलो आहे भिलटेकला जाण्यासाठी. तर मित्रांनो आम्ही 7 जण होतो भिलटेकला जाण्यासाठी. तर आता सध्या निघालेलो आहे. मित्रांनो रविवारी गेलतो मागच्या. एवढी गर्दी होती मित्रांनो, की आमचं दर्शनसुद्धा झालं नाही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे मित्रांनो, बघण्याजोगतं आहे आणि जाण्यासाठी जो वेळ लागला तो तर तुम्ही विचारूच नका. तर मित्रांनो आम्ही सध्या पोहोचलो आहे भिलटेकला. तर मित्रांनो परसोडचा जो फाटा आहे तिथे पार्किंग होतं. तिथून मित्रांनो आम्हाला जावं लागलं पायदळ 2 ते 2.5 किलोमीटर दर्शनासाठी जावं लागलं आणि त्यानंतर 2 ते 2.5 किलोमीटर आम्हाला पैदल यावं लागलं मित्रांनो. तर जाताना खूप गर्दी होती मित्रांनो, तुम्ही बघू शकता. म्हणजे जाताच आमचे पाय दुखून गेले मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता इथे गर्दीवरून पण तुम्ही अंदाजा लावू शकता की किती गर्दी होती म्हणून. तर गाडी मित्रांनो पार्किंगमध्ये लावली आणि आम्ही निघालो होतो जाण्यासाठी. माझी मुलगी उठली झोपेतून. सध्या मूड नाही आहे म्हणते काही बोलायचं. आता आलं रौनक जराशी. आता आम्ही स्माईल करतो म्हणते. तर मित्रांनो इथे होतं जेवण रोडगे वगैरे. तर आम्ही सध्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. जत्रा झालेली आहे सुरुवात आणि मित्रांनो बघू शकता गर्दी तुम्ही. पाय ठेवण्यासाठी जागा नव्हती मित्रांनो. तर सर्वात आधी आम्ही गेलो जेवणाच्या जागी. गर्दी असल्यामुळे खूप गर्दी होती मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. त्यानंतर मित्रांनो आम्ही चाललो आता मंदिराजवळ. तर मंदिराचा जो आजूबाजूचा नजारा आहे तो पण तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता, हे इथून माणसाची लाईन लागली आहे. तर या आतमध्ये हॉलमध्ये पूर्ण कटघरे आहे. तर पूर्ण फिरून जावं लागत होतं मित्रांनो. आमच्यापाशी छोटे बाळं असल्यामुळे आम्ही दर्शनाला नाही जाऊ शकलो. इथे बघू शकता तुम्ही गर्दी किती होती मित्रांनो आणि लाईन पण खूप होती. खूप वेळ लागत होता दर्शनासाठी. तर मग आम्ही काही गेलो नाही. तर इथे बघू शकता हे मंदिर आहे मित्रांनो. तरी आपण दर्शन करून घेऊ. तर मित्रांनो इथे आपण करून घेऊया शंभूशेष महाराजांचं दर्शन. तर मित्रांनो दर्शन झाल्यानंतर हा परिसर आहे. इथे खूप मोठं वडाचं झाड आहे मित्रांनो. आजूबाजूला जत्रा खूप मोठी भरलेली होती. हर एक गोष्ट होती मित्रांनो. तर आम्ही काही खरेदी पण केली. त्यानंतर मित्रांनो आता सध्या आम्ही बघू शकता तुम्ही हा पूर्ण व्ह्यू. तर मित्रांनो आता निघालेलो आहे आम्ही परत जाण्यासाठी. त्यानंतर मित्रांनो आम्ही इथलं दर्शन केलं भिलटेकचं आणि बघू शकता जाताना पण गर्दी होती आणि येताना पण गर्दी होती. त्यानंतर मित्रांनो आम्ही गेलो सावंगा. तर सावंगाचा व्हिडिओ जो आहे ब्लॉग 1-2 दिवसामध्ये मिळून जाणार तुम्हाला. तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन जरूर दाबा मित्रांनो. आणि असेच तुम्हाला ब्लॉग बघायचे असेल तर माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा मित्रांनो.